तिथं मात्र एका डोळ्यात तुम्हाला आसू दिसतायत, पण महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवला हे हसू पण दिसतंय. निश्चितपणे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे शतशः आभार मानत आहोत आणि मला असं वाटतं की अजून म्हणजे ट्रेंड आता बऱ्यापैकी स्थिर होताना दिसत आहेत. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ट्रेंड आता बऱ्यापैकी स्थिर होताना दिसत आहेत आणि आम्ही एक्झिट पोल ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले जात होते तेव्हाही आम्ही म्हणत होतो की आम्ही 30+ असू. आत्ताही माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं प्रदर्शन हे 30+ असणार आहे. सुषमाताई, आता अखेर आपण सगळ्यांच्या संमतीनं, तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं ईव्हीएमची निर्दोष मुक्तता करायची का? नाही, ईव्हीएमची निर्दोष मुक्तता करायची म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ईव्हीएम ज्या कुठल्या देशाने बनवलं तो देशही आता ईव्हीएम वापरत नाही. निश्चितपणे जेव्हा आम्ही जर केंद्रात आमची सत्ता आली, आम्ही त्या दिशेने सध्या वाटचाल करत आहोत, जर केंद्रात तशी जर आम्हाला संधी मिळते तर आम्ही नक्कीच ईव्हीएम, इलेक्शन कमिशन या सगळ्यांच्या संबंधाने फेरविचार करू. पण ताई असं का होतं? 2014ला आणि 2018ला याच ईव्हीएम वरून तुम्ही 18 जागा जिंकल्या, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम बद्दल कधी काही वाटलं नाही, त्याच्याबद्दल आवाज नाही, आत्ताच का विरोधात गेल्यावर? हां, आत्ता वाटतं त्याचं कारण असं आहे की तेव्हा आणि आत्तामध्ये फार फरक आहे. भाजपाची अघोरी सत्ताकांक्षा ज्या पद्धतीने वाढत आहे आणि स्वायत्त यंत्रणांना वेठीस धरून स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर जो अतिरेकी होतोय. मला सांगा दादा, एक 10 वर्षांपूर्वीपर्यंत आपण ईडीचं परसेप्शन ऐकलं होतं का? फार फार तर ग्रामीण भागातल्या लोकांना बीडी काडी माहीत होती हो, ईडी माहीत नव्हती लोकांना. ईडी तिचा इतका अतिरेकी वापर झाला की तो अतिरेकी वापर जनसामान्यांपर्यंत तो ईडी शब्द लोकांपर्यंत पोहोचला. बरं, पोहोचला तर पोहोचला. मला सांगा की ज्या ज्या लोकांवर आरोप केले, म्हणजे मी आता एक 2-4 दिवसांपूर्वीचा मोदीजींचा एक इंटरव्ह्यू बघितला ज्यात ते असं म्हणत आहेत की 14 राऊंड झाल्यानंतर टोटल 24 राऊंडचं योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्या समोर आमचं मत मांडू. कोकणात पहिलंच कमळ रुजलंय. हो, आता ह्या पुढे पहिल्यांदा ना, ह्या पुढे कोकणामध्ये कमळच रुजणार, घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार, एवढं विश्वासाने सांगतो. थँक्यू. मागे घड्याळवाले आहेत ना, काळजी घ्या. तर आत्ता आपल्यापर्यंत आवाज त्यांचा येत नव्हता, सुषमा अंधारे यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता, पण गडचिरोलीमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे आणि शक्यता हीच होती की तिथं भाजपच्या विद्यमान खासदारांच्या बद्दल, अशोक नेतेंच्या बद्दल नाराजी प्रचंड होती आणि आता किरसाऱ्यांना 16,835 मतांची ही आघाडी मिळते. मी दादा तुम्हाला आता मान्य करावं लागेल तुम्हाला ह्या गोष्टी, खरं तर जनता बघते हे सगळं. अहो 2014 आणि 2019ला 3-3 लाख मतांच्या लीड तुम्हाला होत्या. तुम्ही 42 जागा तुम्ही मिळवलेल्या होत्या ह्या महाराष्ट्रामध्ये. आजची ही अवस्था बघितल्यानंतर काय होता असं तू, काय झाला असं तू, असं वाटतं का? परिस्थिती कसं आहे विचारू यांना. नाही हेमलता एक मिनिट यांना एकच म्हणजे दोन्ही प्रश्नांचे एकत्र उत्तर द्या की ईडी, सीबीआय हे पक्षांची फोडाफोडी, पक्षांचं चिन्ह चोरणं, पक्षांचे वडील चोरणं, कोणाला कशा पद्धतीची शिवीगाळ करणं, हे सगळं जर केलं नसतं तर आज काय परिस्थिती झाली असती? हे जर वगळलं असतं तर काय झालं असतं? हेमलता ताई, म्हणजे आता सुषमाताईंनी पण तोच म्हणजे त्याच गोष्टीचा उल्लेख केला. मी सुषमाताईची पूर्वीची म्हणजे वक्तव्य, त्यांची मनोगत तुम्ही ऐका की ईडीबद्दल, काँग्रेस पक्षाबद्दल त्या काय काय बोलल्यात त्या, आज त्या काय बदलतात. तर असं त्यांचं छान आहे, त्यांचं मतपरिवर्तन झालेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. पण तुम्ही जो आता म्हणालात ना, मी आता हाच प्रश्न ठाकरे साहेबांना थोड्या वेळापूर्वी विचारला होता की तुम्ही ईडी, सीबीआय सारख्या अशा शासकीय यंत्रणांचा वापर करून लोकांना जेलमध्ये टाकणं वगैरे अशा प्रकारचा प्रकार भारतीय जनता पार्टीने केला असं म्हटलं.